की मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये, मी काय नेहरूंची बाजू घेतो अशातला भाग नाही. पण तुम्ही 60 वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरूंनी काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूंनी उपभोगलेला जो काळ आहे 16 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता 16 पैकी 10 वर्ष तर तुम्हीच भोगलेली आहात. 6 वर्ष अटलजींनी भोगलेली आहेत. जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता. व्हीपी सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता. मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकीर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे. मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं? 60 वर्षापूर्वीच्या नेहरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काही गेल्या 10 वर्षात काय केलं, मग नोटबंदी कशी केली, शेतकऱ्यांवरती काळा कायदा कसे आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा. 10 वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता, डॉलरचा भाव काय होता, पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा. अंगाशी अंगलट काय येतं म्हटल्यानंतर दुसऱ्यावरती ढकलून द्यायचं. ते संपत सरल यांची ती कविता आता मला लक्षात नाही, पण तुम्ही मुद्दाहून बघा. संपत सरल ते राजस्थान मधले आहेत. त्यांनी सांगितलं की हे सगळं नेहरूंनी केलं म्हणून त्यांच्यावर टाकायचं, हे ह्यांनी केलं म्हणून त्याच्यावर टाकायचं, सगळं दुसऱ्यावर टाकल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही जर का काही विचारलं तर आप पाकिस्तान चले जाओ. सगळ्या समस्या दुसऱ्यांनी उद्भवल्या आहेत, त्यांच्यामुळे उद्भवलेल्या आहेत, त्यांच्यावरती सगळे गुणदोष टाकायचे आणि तरी सुद्धा काय राहिलं असेल तर तू देशद्रोही आहेस, पाकिस्तानमध्ये चालतो. हा कुठला कारभार आहे? ही कुठली लोकशाही आहे? जी लोकशाही जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल, महागाई रोखू शकत नसेल, गुंडागर्दी थांबवू शकत नसेल तर तो राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता त्या खुर्चीत बसायला नालायक आहे. कोणी जरी असला तरी तो तिकडनं त्याला खाली खेचावंच लागेल. हे काम आता तुम्हाला करावं लागेल. स्थानीय लोकाधिकार, लोकाधिकारचा अर्थ काय? लोकांचा अधिकार. तो पहिला स्थानिक लोकांमध्ये केला पाहिजे की हो हा माझा अधिकार आहे, मला पाहिजे तोच राज्यकर्ता बसला पाहिजे तिकडे, तोच तिकडे बसेल, हा माझा अधिकार आहे. आजपर्यंत आपण एका वेगळ्या भाबडेपणाने यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून देत आलो, पण त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळलेला नाही. ठीक आहे ना, जसं मी केतकर साहेबांना म्हटलं की तुम्ही त्यावेळेला आम्ही जे काय चुकलो, आज सुद्धा जे काय चुकलं तर जरूर तुम्ही आमच्यावरती टीका करा, तुमचा अधिकार आहे. पण टीका करताना आम्ही कुठे चुकतो आहोत ते तुम्ही नेमकं लक्षात आणून द्या. केतकर साहेब का आपल्या व्यासपीठावरती येऊ शकले? कारण कधी आपण सुडाचं राजकारण नाही केलं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसने शिवसेना फोडली असेल, आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल, आपण राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील. पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेनी अथवा राष्ट्रवादीनी पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं, कोणी विचार नाही केला. विरोधक आहेत, विरोधकांवरती आम्ही विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे. ही जर का जिद्द नसेल तर तुम्ही तुमचं दुकान आहे ना ते बंद करा आणि घरी बसा. पण मी जिंकल्यानंतर त्याला खतम करून टाकेन ही जी काय पाशवी वृत्ती ही आता एक जोर धरते. त्या पाशवी वृत्तीला इथल्या इथे चिरडून तोडून टाकावी लागेल आणि अशी चिरडावी लागेल की जशी जर्मनीमध्ये एक हिटलर जन्माला आल्यानंतर त्याचा शेवट असा विचित्र झाला की आता पुन्हा जर्मनीत हिटलर जन्माला येणं अशक्य आहे. ही कोणती वृत्ती आहे? तुम्ही विरोधकांना संपवताय, तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना संपवताय, तुम्ही तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवतायत. आणि हे मी नाही बोलत, नितीन गडकरी बोललेले आहेत. जे निष्ठेने काम करतायत त्यांना पक्षात काही तसं स्थानच राहिलेलं नाही, त्यांना सन्मानच मिळत नाहीये. नितीन गडकरी बोलतात, एक ज्येष्ठ नेता, आपल्या युतीमधला एक ज्येष्ठ नेता. दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा होती, आशा होती की गडकरी साहेबांचा जो एक कार्याचा अनुभव आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी देशाला मोठा फायदा होईल. पण गडकरींसारखा माणूस जेव्हा असं बोलतो की तिकडे काही स्थानच राहिलेलं नाहीये, मग कोणी कोणासाठी काम करायचं? तुम्ही सगळ्यांनाच खतम करायला चालले. बरं ठीक आहे, घराणेशाहीबद्दल बोलतात. मी तर सरळ सांगतो, मी घराण्याचा वारसा घेऊन चाललोय, घराण्याची परंपरा घेऊन चाललोय. त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाही घेऊन पुढे चाललेलो आहे. मोदीजी बोला, तुम्ही काय बोलताय? काय काय वाईट काय घराणेशाहीमध्ये माझ्या? मग त्यांनी काल परवाकडे जे संसदेत एक राजकारणी भाषण केलं, पंतप्रधान म्हणून नाही, भाजपचा नेता म्हणून भाषण केलं
की बाकी सगळे जे येतात म्हणजे आता त्यांच्याकडे जे गद्दार गेलेले आहेत त्यांच्याबद्दल काही नाही, त्यांच्या घराण्याबद्दल आमचे काही ना नाहीये. कारण का पहिलं मुख्यमंत्र्याला खाली खेचावं लागेल, इथल्या गद्दारी करून तिकडे बसवलंय त्याला, त्याच्या पोराला खाली उतरावं लागेल, ते सूक्ष्म आणि लघु तिकडे बसलेत त्यांना उतरावं लागेल, असे अनेक बसलेत त्यांना खाली उतरावं लागेल. नाही त्यांच्याबद्दल नाही, पण एक घराणं जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा म्हणे आमचा आक्षेप आहे. मग जर तुमचा एक घराणं पक्ष चालवतो म्हणून आक्षेप असेल तर आमचा सुद्धा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि आम्ही तुमची एकाधिकारशाही सुद्धा मोडून टाकू, ही सुद्धा आम्ही सगळेजण शपथ घेऊन रणांगणात उतरलेली माणसं. घराणेशाहीमध्ये तरी लोकांवरती असतं की तुम्ही निवडा किंवा फेकून द्या, पण एक आणि एकच, मीच एकटा, बाकी कोणी नाही. रामाच्या पूजेला सुद्धा मीच दिसलं पाहिजे, संसदेच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे, रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मीच दिसलं पाहिजे. ही जी काही एकाधिकारशाही आहे ना, ही एकाधिकारशाही ही घराणेशाहीपेक्षा जास्त घातक आहे, ही जास्त घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो आहोत. आज हा काही सोहळा तुम्ही करताय, शिबिर आहे, चांगलं आहे, पण तुमच्यासारखी माणसं मला या निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत, निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत. अनेक अनेक निवडणुका या स्थानिक लोकाधिकारच्या टीमवर्कने आपण जिंकलेल्या आहोत, टीमवर्कमुळे जिंकलेले. तेच टीमवर्क मला पाहिजे. नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत, पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माझी माणसं, निष्ठावान माणसं ही माझ्यासोबत आहेत, ही माझी संपत्ती आहे आणि हे माझं भांडवल आहे. तुम्ही जिथे जिथे असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठल्या कॉलनीत राहत असाल, गावामध्ये राहत असाल, जरा तुम्ही वाचता, विचार करता, बोलता, या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या जरा, की काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं, जय श्रीराम, आता कुठेतरी चालले त्या तिकडे अबुधाबी का कुठे तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत. करा, आनंद आहे. मंदिरं जशी तुम्ही उभारतायत त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे, आम्हाला कुठे असूया नाहीये, पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून इकडे घरं पेटवतायत ना, ते पहिलं थांबवा. म्हणून मी अनेक ठिकाणी बोललेलं आहे की एक नवीन आता लक्षात येते माझ्या की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. म्हणजे मी रायगडमध्ये गेलो, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, आता उद्या परत मराठवाड्यात जातोय. मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, घरी येऊन भेटतायत. आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो, अरे तुम्हाला कळत नाही, लक्षात नाही का आलं, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे. आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे, तो आमच्या लक्षात आलेला आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे.